नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 16 जूनचा भाग खूपच छान झाला आहे। भागाची सुरुवात होते सायलीपासून। सायली म्हणते मी सगळ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवते। यावर कल्पना अस्मिताला म्हणते अस्मिता, तुला साबुदाण्याची खिचडी चालेल ना? आणि तुला हिच्या हातची खिचडी चालणार नसेल तर मी स्वतः तुझ्यासाठी बनवेल। असं म्हणून कल्पना सायलीला टोमणा देते। अस्मिता म्हणते मी खिचडी खाईन, परंतु यापुढे मी सगळं पौष्टिक खाणार आहे, कारण मला आता माझ्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे। असं म्हणूनच अस्मिता लाजते। यावर चमकून कल्पना म्हणते मी जो विचार करते तसेच आहे का? अस्मिता परत लाजून हो म्हणते। कल्पना म्हणते अगं, मग आधी का नाही सांगितलं? आणि ती खूप खुश होते। सायलीला सुद्धा खूप आनंद होतो। अर्जुन, अश्विन, प्रताप एकमेकांकडे बघत असतात। त्यांना काहीच कळत नाही। अर्जुन म्हणतो आम्हाला कोणी सांगेल का काय चाललं आहे ते? कल्पना म्हणते तुम्ही आता पेढे किंवा बर्फी वाटायला घ्या। आपली अस्मिता आता आई होणार आहे आणि तुम्ही दोघेजण मामा होणार आहात। हे ऐकताच अश्विन आणि अर्जुन भयंकर खुश होतात। सगळेजण अस्मिताला अभिनंदन करतात। तन्वी सुद्धा म्हणते अस्मिता, तू खूप छान बातमी दिलीस, मग सचिन का नाही आला? अस्मिता म्हणते तो नंतर येणार आहे, परंतु मी त्याला म्हटलं या दिवसामध्ये मी माझ्या माणसांशिवाय राहू शकणार नाही, म्हणून मी लगेच आले। अर्जुन हसून म्हणतो आता तू आई होणार आहेस, त्यामुळे आता तू लहान मुलासारखं वागू नकोस। प्रताप म्हणतो ती आपोआप जबाबदारीने वागेल, तिचं प्रमोशन झालं आहे आता। कल्पना म्हणते अस्मिता आता तू स्वतःची काळजी घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर जेवण करायचं। नंतर सगळेजण निघून जातात आणि तन्वी आणि अस्मिता गप्पा मारायला लागतात। तन्वी म्हणते अस्मिता, बरं झालं तू आलीस, ही सायली फारच शेफारली होती। अस्मिता म्हणते बरोबर आहे। तन्वी म्हणते चल आपण माझ्या खोलीत जाऊन गप्पा मारूया। तन्वी असं मी त्याला खोलीत घेऊन येते आणि म्हणते तू आल्यामुळे मी प्रचंड आनंदात आहे। असं वाटत आहे जोरदार पार्टी करावी, परंतु काय करणार, आज उपवास आहे ना, या सायलीमुळे करावा लागणार उपवास। अस्मिता म्हणते अगं, सगळ्यांनी उपवास करावा असं काही आहे का? तन्वी म्हणते बघ ना, नवताच करायचा उपवास, पण ही सायली आली पुढे पुढे करायला। आता तिने उपवास पकडला आणि मी नाही, तर कसं दिसेल ते? तिच्यामुळे मला देखील धरावा लागला। यावर अस्मिता म्हणते बरोबर आहे, परंतु जर तू खोलीतच खाल्लं तर पूर्ण आजीला काहीच कळणार नाही। तन्वी म्हणते अगं, पण खोलीत काहीच नाही। अस्मिता म्हणते तू टेन्शन घेऊ नको, माझ्या पर्समध्ये प्रोटीन बार, चॉकलेट, लाडू असे सगळे पदार्थ आहेत। तन्वी म्हणते वा अस्मिता, तू तर आता 2 जीवांची काळजी घेत आहेस, जा पटकन पर्स घेऊन ये। अस्मिता जायला लागते तेवढ्यात तन्वी तिला थांबवते आणि म्हणते आता उपवास सोडायचा आहेच, तर काहीतरी चमचमीत ऑर्डर करू आणि पार्सल वाला आला की आपण स्वतः ते घेऊन खोलीत येऊ, म्हणजे कोणाला कळणार सुद्धा नाही। अस्मिता खुश होऊन म्हणते तन्वी, तुझं हे प्लॅनिंग मी खूप मिस केलं आहे। तन्वी म्हणते आपण आधी ऑर्डर करू आणि त्या दोघे मिळून खायचे पदार्थ ऑर्डर करतात। तेवढ्यात तन्वीच्या सुपीक डोक्यात आयडिया येते आणि ती म्हणते की आपण उपवास सोडायचा, परंतु त्याचा आळ आपण सायलीवर टाकायचा। आपण इथे जे काही खाल्लं आहे त्याचे रॅपर बाहेर टाकायचे आणि सांगायचं की हे सगळं सायलीने खाल्ले आहे, तिच्यावर टाकून आपण मोकळे होऊया। इकडे अर्जुन बोर्डकडे बघत उभा असतो। तेवढ्यात तिथे सायली येते। सायली विचारते काय हो, तुम्ही त्या बोर्डकडे का बघत असता? असं बघत राहिल्याने काय कळणार आहे का? अर्जुन म्हणतो आपल्याला आश्रमामध्ये जो ज्वेलरीचा तुकडा सापडला होता त्याची चौकशी आपण अजून केली नाही। सायली म्हणते तो तर दागिन्याचा एक छोटासा तुकडा आहे, त्यावरून आपण कसं शोधायचं की तो कुठून आला आहे? अर्जुन म्हणतो प्रयत्न केल्यावर सगळे पॉसिबल आहे असं तूच म्हणतेस ना सायली, म्हणून आपण प्रयत्न करायचे। सायली म्हणते ठीक आहे, परंतु त्याआधी तुम्ही खाऊन घ्या। तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो मला पण नाश्ता करायचा आहे। अर्जुन म्हणतो आपण दोघे सोबत एकाच ताटात खाऊ। चैतन्य म्हणतो बरोबर आहे, त्यानिमित्ताने आपल्या कॉलेजच्या आठवणी तरी जाग्या होतील। असं म्हणून ते दोघे खाली बसतात आणि एकाच ताटातून खिचडी खाऊ लागतात। त्यांना तसं खाताना पाहून सायली म्हणते घरातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या तरी तुम्ही दोघे मात्र बदलणार नाहीत। आणि अजून एक नवीन गोष्ट कळाली आहे, ती म्हणजे अस्मिताताई आई होणार आहेत। चैतन्य हे ऐकून खूप खुश होतो आणि तो अर्जुनचं आणि सायलीचं अभिनंदन करतो। सायली म्हणते मी अस्मिता ताईचे सगळे डोहाळे पुरवणार। दोघेही ज्वेलरीच्या दुकानात येतात। तो माणूस तो तुकडा चेक करायला लागतो
आणि चेक केल्यानंतर म्हणतो हा पेंडंटचा तुकडा आहे, परंतु नक्की सांगू शकत नाही. आणि हे डिझाईन सुद्धा मॉडर्न वाटत नाही, जुनं वाटत आहे. हे सोनं जुनं आहे हे नक्की आहे. हल्ली अशी डिझाईन कुठे बघायला मिळत नाही. त्यावर अर्जुन विचारात पडतो. इकडे अस्मिता आणि तन्वी बाहेरचे पदार्थ मागवून खातात. तन्वी म्हणते आपली ऑर्डर यायला अजून वेळ आहे, तोपर्यंत आपण आपला प्लॅन पूर्णत्वास नेऊ. अस्मिता म्हणते चल आपण तसंच करू. दोघी मिळून बाहेर येतात. तेवढ्यात त्यांच्यासमोर विमल येते. तन्वी तिला विचारते कुठे जात आहेस. विमल म्हणते मी बाहेर मार्केटमध्ये चालली आहे. विमल गेल्यावर दोघेही प्लॅन करू लागतात. अस्मिता राखणदारी करत बसते. तन्वी पटकन किचनमध्ये जाते. आणलेल्या रॅपरचे व्यवस्थित तुकडे करते आणि ते किचनमध्ये इकडे तिकडे सुमन प्रतिमाला दूध घेऊन येते आणि म्हणते वहिनी पटकन दूध पिऊन घ्या. प्रतिमा नकार देते. त्यामुळे नागराज म्हणतो दूध तर प्यायलाच हवं. हे दूध बनवण्यासाठी मी खूप कष्ट घेतले. आयुष्यात पहिल्यांदा मी स्वयंपाकघरात गेलो आहे आणि बायकोचा टोमणा सुद्धा खाल्ला आहे. हे सगळं मी तुझ्यासाठी केलं वहिनी, आणि आजपासून मी वहिनींना रोज दूध बनवून देणार. ही माझी जबाबदारी. यावर प्रतिमा म्हणते तुम्ही एवढा हट्ट करत आहात तर मी घेते. आणि ती दुधाचा ग्लास घेऊन दूध पिऊन टाकते. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जून 15 भाग रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 15 जूनचा भाग खूपच छान झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते प्रिया, नागराज आणि महिपत पासून. प्रिया त्या दोघांना सांगत असते की सायली कुसुमच्या घरी गेलेली असते. तेव्हाच मी विचार केला की आज हिला अडकवायचं. याप्रमाणे मी व्यवस्थित प्लॅन आखला. मी सगळी तयारी केली होती, परंतु सगळं विस्कटलं. महिपत अण्णा, तुम्हाला एवढी साधी गोष्ट जमली नाही. सायलीला लगेच बाहेर काढण्यात आलं. मुलाला 8 ते 10 दिवस लपवून ठेवायचं होतं. तेवढ्यात महिपत प्रियावर ओरडतो आणि म्हणतो तोंड दिलं आहे म्हणून काहीही बोलू नकोस. प्रिया महिपतचं हे बोलणं चालू असतं. तेवढ्यात प्रियाला अश्विनचा फोन येतो. अश्विन म्हणतो तन्वी, आपण सोबत घरी जाणार होतो. मी तुझी वाट पाहत आहे. कुठे आहेस तू? मला घरी लवकर पोहोचायचं आहे, त्यामुळे तू लवकर ये. तन्वी खोटं बोलून म्हणते मी 5 मिनिटात आले. इकडे अर्जुन सकाळी उठतो तेव्हा त्याला सायली दिसत नाही. सायली येऊन म्हणते एवढ्या का हाका मारत आहात? मी इथेच आहे, चला आता पटकन आवरायला घ्या. नंतर खाली नाश्ताच्या टेबलवर अर्जुन, सायली आणि प्रिया बसलेले असतात. प्रिया म्हणते सायली, तू जेलमधून सुटून आलीस हे खूप बरं झालं, पण त्या लहान मुलाला बिस्किट वगैरे द्यायची काय गरज होती? त्यामुळेच हे प्रकरण अंगलट आलं. सुभेदारांच्या सुनेला हे शोभतं का? प्रियाचं बोलणं ऐकून अर्जुन सायलीची बाजू घेतो आणि म्हणतो एखाद्याला मदत करणं वाईट नाही. सायलीला यात कोणी अडकवलं हे मी शोधून काढीन. यावर प्रताप सुद्धा सायलीची बाजू घेतो. कल्पना सुद्धा प्रियाला म्हणते की सायलीची बाजू ऐकूनच तिला जेलमधून बाहेर काढलं असणार, त्यामुळे हा विषय बंद कर. यानंतर सायली आणि कल्पना नाश्ताची तयारी करतात. तेवढ्यात तिथे अचानक अस्मिता येते. अस्मिताला पाहून सगळे खूप आनंदित होतात. अस्मिता खूप आनंदाने सगळ्याला बोलत असते आणि ती अश्विनीला खूप ओरडते, कारण त्याने बहिणीशिवाय लग्न केलेलं असतं. आणि ती म्हणते माझ्या लाडक्या तन्वी सोबत लग्न केलंस ना, म्हणून मी तुला माफ करते. प्रिया सुद्धा अस्मिताला म्हणते मला असंच वाटत होतं की कधी एकदा मी तुला भेटेल. अस्मिता म्हणते तन्वी, मी तुझ्यासाठी खूप गिफ्ट आणले आहेत. सायली सुद्धा अस्मिताला म्हणते की तुम्ही आल्यामुळे खूप छान वाटत आहे, परंतु अस्मिता तिच्याकडे दुर्लक्ष करते. कल्पना म्हणते आज मी उपवास धरणार आहे. सायली देखील म्हणते माझा देखील उपवास आहे. त्यांचं बोलणं ऐकून प्रिया देखील उपवास पकडण्याचा निर्णय घेते. कल्पना अस्मिताला म्हणते आम्ही सगळे उपवास करणार आहोत, त्यामुळे तुला खिचडी चालेल ना? पुढे कल्पना सायलीकडे पाहून म्हणते जर तुला दुसऱ्याच्या हातची खिचडी नको असेल तर मी तुला स्वतः बनवून देईल. त्यावर अस्मिता मान डोलावते. तिकडे नागराज प्रतिमाला द्यायला गोळ्या तयार करतो. तिचा वेडेपणाचा डोस तो वाढवणार असतो, त्यामुळे तो वेडेपणाच्या गोळ्या दुधात मिसळून प्रतिमाला द्यायला दूध तयार करतो, कारण प्रतिमाची परिस्थिती सुधारत असते. तिचा मेंदू अजून बिघडवण्यासाठी नागराज हे सगळं करत असतो. या भागाचा इथेच शेवट होतो. पुढे काय घडणार ते पाहूया नंतरच्या भागात. सायली आणि प्रियापैकी उपवास नक्की कोणी मोडला हे आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.